विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 7.1 सोडून पाहणार आहोत। यापूर्वीचे आणि यानंतरचे सुद्धा प्रॅक्टिस सेट मी अपलोड केलेले आहेत। ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सगळे प्रॅक्टिस सेट सोडून पाहू शकता। तर आता आपण सुरुवात करूया मित्रांनो। खूप सोपं आहे। प्रॅक्टिस सेट 7.1 क्वेश्चन नंबर 1 आहे, राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स यूजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन। व्हेरिएशनचा सिम्बॉल वापरून आपल्याला काय करायचे, ही स्टेटमेंट लिहायची आहेत। तर आता बघा, सर्कमफेरन्स या अक्षराने दाखवलेला आहे। ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस। हा रेडियस आर या अक्षराने दाखवलेले आहे। आता हे डायरेक्टली प्रोपोर्शन जे आहे ते आपल्याला काय करायचे, सिम्बॉलच्या साहाय्याने दाखवायचं आहे। आता सिम्बॉल बघा, सी काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शन आहे त्याच्यामध्ये। कशामध्ये? सी आणि आर मध्ये। मग आपण हे सिम्बॉलच्या साहाय्याने कसं दाखवणार, बघा कसं दाखवणार। बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे, त्यातला 1 क्वेश्चन। सी म्हणजे सर्कमफेरन्स हा आर सोबत कसा आहे, त्याचं डायरेक्टली प्रोपोर्शन आहे। मग आपण या सिम्बॉलने दाखवायचं आहे। ओके, तर हा सिम्बॉल कशाचा आहे, याला अल्फा म्हणतात। हे ग्रीक लेटर आहे। डायरेक्ट प्रपोर्शन असं दाखवायचं। सी आणि आर मध्ये डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर ते या सिम्बॉलने दाखवायचं। आता यातलाच दुसरा क्वेश्चन बघूया आपण। बघा, कंझम्पशन ऑफ पेट्रोल एल या अक्षराने दाखवले इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार, हे डी या अक्षराने दाखवले आर इन डायरेक्ट व्हेरिएशन। म्हणजे कंझम्पशन म्हणजे पेट्रोलचा वापर, कारच्या पेट्रोलचा वापर आणि त्याचं जे अंतर आहे हे याच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आहे। मग आता कसं दाखवायचं, एल आणि डी। एल म्हणजे पेट्रोलचा वापर आहे, इकडं डी म्हणजे डिस्टन्स आहे। मग आता दाखवलं तसंच दाखवायचं, हे सुद्धा एल आणि डी यांच्यामध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे असं दाखवायचं। ओके, तर हे 2 क्वेश्चन असे सोडवायचे होते। आता पुढचा क्वेश्चन बघा, complete the following table considering that the cost of apples and their number are in direct variation। बघा, complete the following table considering that the cost of apples and their number are in direct variation। म्हणजे ऍपल म्हणजे सफरचंदाची संख्या आणि त्याची किंमत याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे आणि याच्यावरून आपल्याला हा चार्ट पूर्ण करायचा आहे। तर मित्रांनो, कसा पूर्ण करायचा, हा चार्ट कसा पूर्ण करायचा ते आपण आता पाहूया। तर बघा, पहिल्यांदा जेव्हा एक ऍपल होतं तेव्हा त्याची किंमत किती आहे, कॉस्ट किती आहे, 8 आहे। किती आहे त्याची कॉस्ट, 8 आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, हे एका इक्वेशनच्या याच्यामध्ये आणि कॉन्स्टंट मध्ये ते लिहायचं आहे आपल्याला। बघ आता यातला दुसऱ्यातला क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे। इथं एक्स इज इक्वल टू किती आहे, 1 आहे आणि वाय इज इक्वल टू किती आहे, 8 आहे। तर आपल्याला पहिल्यांदा कॉन्स्टंट शोधायचा आहे। आता एक्स आणि वाय यांच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे। एक्स आणि वाय यांच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आहे। मग इथं आपण म्हणूया हे गिवन आहे, आपल्याला दिलेलं आहे। एक्स आणि वाय यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे, म्हणजेच काय आहे, एक्स अपॉन वाय। बघा, डायरेक्ट व्हेरिएशन असतं तेव्हा त्यांच्यामध्ये हे फ्रॅक्शनच्या रूपात असं लिहायचं, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के। आता के हा जो आहे तो काय आहे, के काय असतो, के हा कॉन्स्टंट असतो। के इज कॉन्स्टंट। ओके, कॉन्स्टंट के इज काय, के इज अ कॉन्स्टंट आपण म्हणूया, तो स्थिरांक असतो। मग एक्स तसाच राहणार, बघा एक्स तसाच राहणार, वाय सुद्धा तसाच राहणार, बरोबर की नाही। एक्स अपॉन वाय इज इक्वल टू आपण काय म्हटलंय, के म्हटलंय, बरोबर की नाही। मग आता एक्स म्हणजे किती आहे, 1 आहे, बरोबर। एक्स म्हणजे किती आहे, 1 आहे आणि वाय म्हणजे किती आहे, 8 आहे। म्हणजेच के ची व्हॅल्यू किती आली, 1/8। के ची व्हॅल्यू किती आली, 1/8।
मग काय म्हणायचं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, चलनाचा स्थिरांक काय आला, 1/8. ओके. तर आता आपण या ठिकाणी असं एक लिहायचं आहे, आता आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. तर आता x/y इज इक्वल टू के आहे, बरोबर की नाही. x/y इज इक्वल टू के आहे, बरोबर. मग हा y जो आहे तो इकडे आल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. x इज इक्वल टू y इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय होणार. k मल्टिप्लाय बाय y म्हणजेच ky. हे काय आलं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कोणतं आलं, x इज इक्वल टू ky. हे काय आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि 1/8 इज इक्वल टू के हा काय आहे, कॉन्स्टंट आहे. हे लक्षात आलं. y इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय झाला म्हणजेच इकडे काय उरला, x इज इक्वल टू ky. आता आपण याची व्हॅल्यू काढूया इथली. y इज इक्वल टू 56 दिलंय, x इज इक्वल टू आपल्याला माहित नाही. आपण इथं म्हणूया वेन x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड y इज इक्वल टू 56. आता हे जे इक्वेशन आहे ना त्याच्यात त्याची व्हॅल्यू टाकायची, x इज इक्वल टू ky, बरोबर. मग आता x इज इक्वल टू k किती आहे आपला, 1/8. 1/8. y किती आहे, 56. 56 ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे डिनॉमिनेटर आहे 1. तर 8 ने काय करायचं, 56 ला डिवाइड करायचं. 8 7 जा 56. x इज इक्वल टू किती आलं, 7 1 जा 7. x इज इक्वल टू किती आलं, 7 1 जा 7. म्हणजे जेव्हा y बरोबर 56 असतं तेव्हा x इज इक्वल टू किती येणार आहे, 7 आहे. आता पुढे बघा, x इज इक्वल टू 12 दिलंय आणि y इज इक्वल टू हाऊ मच म्हटलंय. या ठिकाणी आता पुढे म्हणूया काय म्हटलंय, x इज इक्वल टू 12. इथं लिहूया x इज इक्वल टू 12 वेन x इज इक्वल टू 12 अँड y इज इक्वल टू हाऊ मच. मग आपण इक्वेशन लिहायचं, x इज इक्वल टू ky. x इज इक्वल टू k किती आहे, 1/8 y, बरोबर. मग x किती दिला होता आपल्याला इथं, 12 इज इक्वल टू 1/8 y, बरोबर. आता 12 तसाच राहणार. हा 8 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार, तो मल्टिप्लाय होणार आणि इकडे काय उरणार, 1 मल्टिप्लाय बाय y. 12 8 जा 96 आणि y 1 जा y म्हणजेच y इज इक्वल टू किती येणार आहे, 96. ओके. हे दुसरं, जेव्हा x इज इक्वल टू 12 होतं तेव्हा y इज इक्वल टू किती, इथं म्हणणार आपण 96. आता पुढचा बघा 160. तर पुढे वेन x इज इक्वल टू हाऊ मच अँड y इज इक्वल टू 160. आता बघा आपलं हे लिहायचं, x इज इक्वल टू ky, इक्वेशन लिहायचं, बरोबर. x किती आपल्याला माहित नाही, k किती आहे 1/8, y किती आहे 160. 8 ने 160 ला डिवाइड करायचं. 8 2 जा 16, 8 0 जा 0. x इज इक्वल टू किती आला, 21 जा 20. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. इक्वेशन मध्ये किती आलं इथं, 20 आले. तर अशा पद्धतीने हे सोडवायचंय. आता पुढचं क्वेश्चन बघूया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा, m varies directly to n and when m is equal to 154, n is equal to 7, find the value of m when n is equal to 14. तर आता पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला कॉन्स्टंट आणि त्याचं इक्वेशन लिहावं लागणार आहे. बघा क्वेश्चन 3 आहे हा. इथं म्हटलं m आणि n यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे, बरोबर. म्हणजेच काय, m/n इज इक्वल टू k, बरोबर. बरोबर. आता इथं काय म्हटलं, आणि हा काय झाला आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट
ऑफ व्हेरिएशन, बरोबर. तर इक्वेशन कसं लिहायचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, एम तसाच राहणार, के तसाच राहणार, एन इकडे डिवाइड, इकडे आल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय होणार. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके. आता एम आपण वेन एम इज इक्वल टू किती दिलंय, एम इज इक्वल टू किती दिलंय 154 आणि एन किती दिलाय 7, 154 अँड एन इज इक्वल टू 7. ओके. आता कॉन्स्टंट पहिल्यांदा लिहूया, एम अपॉन एन इज इक्वल टू के. के हा कॉन्स्टंट आहे. आता एम किती आहे आपला 154 अपॉन 7 इज इक्वल टू के, बरोबर. 154 ला 7 ने डिवाइड केल्यावर किती येतं 22 येतं. 22 इज इक्वल टू के, के इज इक्वल टू 22. हा काय आला आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के म्हणजे किती आलंय व्हेरिएशन, VARIATION, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, बरोबर. तर आता बघा के आलाय आपला 22. मग आता आपल्याला पुन्हा काय म्हटलंय, वेन एम किती दिलाय आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. एम नाही दिला, एन दिलाय आपल्याला 14. वेन एम इज इक्वल टू हाऊ मच अँड एन इज इक्वल टू 14. आपल्याला एम ची व्हॅल्यू काढायची आहे. मग इक्वेशन काय आपलं, एम इज इक्वल टू, इक्वेशन काय बघायचं, एम इज इक्वल टू के एन. मग इक्वेशन लिहायचं एम इज इक्वल टू के एन, एम इज इक्वल टू के एन. आता एम आपल्याला माहित नाही, के किती आलाय आपला 22 आलाय, 22 गुणिले 14 14, 14 टू जा 28 कॅरी ओव्हर 2, 14 टू जा 28, 28 आणि 2 30, 308. एम इज इक्वल टू किती आला 308. तर अशा पद्धतीने एम ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा हा पूर्ण क्वेश्चन तुम्हाला मी दाखवतो का सोडवले. बघा ह्या पद्धतीने हे आपण सोडवलेलं आहे. ओके. तर हे असं सोडवायचं आहे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ n varies directly as m, complete the following table. जसं आपण हा क्वेश्चन नंबर 2 सोडवला का तसाच हा सोडवायचा आहे. पहिल्यांदा आपण त्याचं कॉन्स्टंट आणि इक्वेशन हे शोधायचंय, कॉन्स्टंट शोधायचंय आणि इक्वेशन शोधायचंय व्हेरिएशनचं. मग आता इथं क्वेश्चन नंबर 4 म्हणतो मी, n आणि m याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे, म्हणजेच n अपॉन m इज इक्वल टू k, बरोबर. के काय आहे, हा कॉन्स्टंट आहे, बरोबर की नाही, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके. आता n किती दिलाय आपल्याला, सॉरी n दिलाय 12. n किती दिलाय आपल्याला 12 दिलाय आणि m किती दिलाय 3 दिलाय. n आहे 12 अपॉन 3 इज इक्वल टू के. के काय आहे आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के ची व्हॅल्यू किती आली, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके. व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता बघा 12 अपॉन 3, 12 ला 3 ने डिवाइड केल्यावर किती येणार आहे 4 येणार आहे. किती येणार आहे 4 येणार आहे. किती येणार आहे 4 येणार आहे. म्हणून k इज इक्वल टू 4. के ची व्हॅल्यू किती आली 4 आली. आता इक्वेशन कसं येणार आहे बघा, इथं n अपॉन m इज इक्वल टू k असं आलेलं आहे की नाही. मग n तसाच राहणार, k तसाच राहणार, m इकडे डिवाइड, इकडे गेल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय होणार. हा काय होणार इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके. आता पहिल्यांदा आपल्याला दिलंय बघा, पुढे क्वेश्चन दिलाय वेन. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय 6 m इज इक्वल टू 6.5. वेन m इज इक्वल टू 6.5 then
देन एन इज इक्वल टू आपल्याला शोधायचे हाऊ मच, एन इज इक्वल टू हाऊ मच म्हटलं, बरोबर. मग आपलं इक्वेशन लिहायचं, एन इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय एम, के एम. मग एन इज इक्वल टू के ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 आहे, 4 मल्टिप्लाय बाय 6.5 किती आहे 6.5. मग आता 4 ने याला मल्टिप्लाय करूया, 4 5 जा 20 कॅरी ओव्हर 2, 4 6 जा 24, 24 आणि 2 26. इथे एक पॉइंट आहे, उजवीकडचा एक अंक सोडून पॉइंट दिला म्हणजेच किती आला एन इज इक्वल टू 26.0 म्हणजेच किती आला 26, किती आला 26. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता पुढे बघा, पुढे म्हटलंय एन इज इक्वल टू 28 देन एम इज इक्वल टू हाऊ मच. मग आता इथं म्हणूया वेन एन इज इक्वल टू 28 दिलाय आपल्याला, देन एम इज इक्वल टू हाऊ मच. आता बघा इक्वेशन लिहूया आपलं पहिलं, एन इज इक्वल टू के एम, एन आपल्याला दिलाय 28 इज इक्वल टू के, के किती आहे आपला 4 आहे, के किती आलेला आहे आपला 4 आणि मल्टिप्लाय बाय एम, 4m म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय एम. आता 28 हा 4 इकडं मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर होणार डिवाइड इज इक्वल टू एम. 28 ला 4 ने डिवाइड केल्यावर किती येतं 7, 7 इज इक्वल टू एम, एम इज इक्वल टू किती आलंय मग 7 आलंय. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता यातला अजून एक राहिले, एम दिलाय आपल्याला 1.25, वेन एम इज इक्वल टू 1.25 देन बरोबर एन इज इक्वल टू हाऊ मच. आणि आपलं आता इक्वेशन काय आपण लिहिलं होतं, इक्वेशन काय होतं आपलं एन इज इक्वल टू के एम, हे आपलं इक्वेशन आहे आणि के ची व्हॅल्यू आहे 4. तर आता बघा तर लिहायचं एन इज इक्वल टू के एम, एन इज इक्वल टू के आहे 4 मल्टिप्लाय बाय 1.25, 4 5 जा 20 कॅरी ओव्हर 2, 4 2 जा 8, 8 आणि 2 10 कॅरी ओव्हर 1, 4 1 जा 4, 4 आणि 1 5. पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत 1 2, मग उजवीकडचे 2 डिजिट सोडायचे, 5.00 येत आहे म्हणजेच एन इज इक्वल टू किती आलंय 5 आलेला आहे. ओके. आणि मग या ठिकाणी याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकून द्यायच्यात, 6.5 इथं किती आलं 26, इथं किती आलं 7 आणि इथं किती आलेलं आहे 5. अशी त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहायची आहे. ओके. आता पाहूया पुढचा क्वेश्चन. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 5 आहे बघा, y वराइज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x when x is equal to 16 and y is equal to 24, find the constant of variation and equation of variation. आता या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट शोधायचं आहे आणि इक्वेशन शोधायचं आहे, बरोबर. तर आता बघा आपल्याला म्हटलंय y वराइज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x, बरोबर. मग आता बघा क्वेश्चन नंबर 5 आहे, y आणि x च्या स्क्वेअर रूट मध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, बरोबर. मग x स्क्वेअर रूटच्या चिन्हामध्ये लिहायचा, बरोबर. मग y अपॉन x इज इक्वल टू k, के काय असतो कॉन्स्टंट असतो, y अपॉन रूट x आपण म्हणणार आहे की नाही. मग y तसाच राहणार, k तसाच राहणार, रूट x इकडे गेल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय होणार, इकडे डिवाइड आहे इकडे गेल्यानंतर ते मल्टिप्लाय होणार. आपण काय म्हणणार के इज कॉन्स्टंट, बरोबर, के इज कॉन्स्टंट. ओके. पुढे आता आपल्याला काय दिलंय बघा, x इज इक्वल टू 16 आणि y इज इक्वल टू किती म्हणलंय 24, बरोबर. x इज इक्वल टू 16 अँड y इज इक्वल टू 24. आता इथं बघूया आपण x इज इक्वल टू 16 अँड y इज इक्वल टू 24. आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण
याची व्हॅल्यू टाकूया. y म्हणजे किती आहे 24 आहे, k आपल्याला माहित नाही, x किती आहे रूट x, x किती आहे 16 आहे. बरोबर बरोबर का. मग 24 इज इक्वल टू k मल्टिप्लाय बाय 16 चा स्क्वेअर रूट किती आहे 16 कायचा स्क्वेअर आहे 4 चा. 24 इज इक्वल, हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर तो काय होणार डिवाइड होणार, इज इक्वल टू k. बरोबर. आता 24 ला 4 ने डिवाइड केलं तर किती येतं 6. 6 इज इक्वल टू k किंवा k इज इक्वल टू 6 म्हणू शकतो आपण. हा काय झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, हा काय झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला शोधायचं आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा आपलं मेन इक्वेशन काय होतं y इज इक्वल टू k रूट x. बरोबर बरोबर. मग आता काय करायचं आपण y इज इक्वल टू k किती आहे आपला 6 इज इक्वल टू रूट x. हे काय झालं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे काय झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके. मग आपण काय म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज काय आहे 6 आहे की नाही. आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन किती आहे बघा, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज y इज इक्वल टू 6 रूट x. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे. ओके. आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, द टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबरर्स. म्हणजे सोयाबीन काढण्यासाठी जे लेबरर्स म्हणजे मजूर आले होते त्यांना दिलेली रिम्युनरेशन म्हणजे एकूण मजुरी यांच्यामध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. कळलं. म्हणजे रिम्युनरेशन मजुरी जेव्हा वाढते तेव्हा मजुरांची संख्या वाढलेली असते. ओके. मजुरांची संख्या वाढलेली असते तेव्हा मजुरी वाढलेली असते आणि मजुरी वाढलेली असते तेव्हा मजुरांची संख्या वाढलेली असते. म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. आपल्याला म्हटलं इफ द रिम्युनरेशन ऑफ 4 लेबरर्स इज रुपीज 1000. 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी दिली जाते तेव्हा आपल्याला विचारले फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. तर 17 लेबरर्ससाठी किती मजुरी दिली जाणार आहे हे आपल्याला शोधायचे. तर आता बघा आपण काय म्हणायचं मजुरीसाठी आपण रिम्युनरेशन म्हणजे मजुरी त्यासाठी आपण r हे अक्षर मानूया आणि नंबर ऑफ लेबरर्स याच्यासाठी n हे अक्षर मानूया. मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 आहे. या ठिकाणी म्हणूया लेट द रिम्युनरेशन बी r and number of laborers be n. ओके. आता आपल्याला काय म्हणलंय याच्यामध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. कशामध्ये रिम्युनरेशन आणि नंबर्स मध्ये. मग आपण या ठिकाणी म्हणूया r इज डायरेक्टली व्हराइड टू n. बरोबर. हे काय आहे आपल्याला दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया गिवन. बरोबर. डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजे r अपॉन n इज इक्वल टू काय म्हणणार आपण k. बरोबर. r इज इक्वल टू r तसाच राहणार k तसाच राहणार n इकडे डिवाइड आहे तो इकडे आल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय होणार r इज इक्वल टू kn आणि k काय आहे k इज अ कॉन्स्टंट. k हा काय आहे स्थिरांक आहे. ओके. आता बघा आपल्याला रिम्युनरेशन किती दिले आहे सुरुवातीला
1000 म्हटलंय आणि किती नंबर्स आहेत, किती लेबर्स आहेत, 4 आहे. मग आपण या ठिकाणी म्हणूया वेन n इज इक्वल टू 4, जेव्हा 4 मजूर होते अँड तेव्हा रिम्युनरेशन त्यांची मजुरी किती होती, 1000 रुपीज होती. किती होती, 1000 होती. बरोबर. मग आपलं या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला आर इज इक्वल टू के एन. बरोबर. आर आहे 1000 इज इक्वल टू के आपल्याला माहित नाही, एन किती आहे 4 म्हणून मल्टिप्लाय बाय 4. मग 1000 तसाच राहणार, 4 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार इज इक्वल टू के. बरोबर. 1000 ला 4 ने डिवाइड केलं तर येतं 250. किती येतं 250 इज इक्वल टू के आणि के इज इक्वल टू किती असणार आहे 250. बरोबर. म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काय मिळाला 250. या ठिकाणी म्हणूया आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, हा मिळाला आपल्याला. आता पुढे काय करायचे आपल्याला, आता आपल्याला म्हणलंय 17 लेबरर्सची रिम्युनरेशन किती असणार आहे. मग आता आपण म्हणायचंय when n is equal to 17 then m is equal to how much, sorry r is equal to how much. बरोबर. इथं म्हणूया r is equal to how much. मग आता r is equal to kn म्हणायचं, r is equal to kn. r किती आहे माहित नाही आपल्याला, k किती आलाय आपल्याला 250 मल्टिप्लाय बाय n किती आहे 17 आहे. बरोबर. आता या ठिकाणी 17 ने याला मल्टिप्लाय करूया. 17 0 जा 0, 17 5 जा 85 कॅरी ओव्हर 8, 17 2 जा 34 आणि 8 42. बरोबर. 4250. आर इज इक्वल टू किती आला 4250. ओके. म्हणजेच 17 मजुरांसाठी किती मजुरी द्यावी लागणार आहे 4250 रुपीज. या ठिकाणी आपण म्हणूया द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स इज रुपीज 4250. ओके. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आणि हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.